नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 21 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत. यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. आणि कालचा पहिला प्रश्न होता, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ज्ञानेश कुमार यांची. यानंतर पुढील प्रश्न होता कालचा, तर कोणत्या देशात तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर फिलिपिन्स या. यानंतर विज्ञान क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानातील अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा ही मोहीम कोणी सुरू केली? तर युनेस्कोने सुरू केलेली आहे. यानंतर बहुपक्षीय नौदल सराव कोमोडोची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये. यानंतर नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्सची 4थी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? तर म्युनिक या शहरामध्ये. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. तर नक्षा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने रॉकेट मोटरसाठी जगातील सर्वात मोठा 10 टन प्रोपेलेंट मिक्सर विकसित केला आहे? तर आपल्या भारत देशाने. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स 2025 मध्ये स्पोर्ट्स स्टार्स ऑफ द इयर पुरुष पुरस्कार नुकताच कोणी जिंकला? तर PR श्रीजेशने जिंकलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न कालचा, तर कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उत्थानासाठी जी सफल योजना सुरू केली आहे? तर गुजरात या राज्याने. यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, तर 78व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे? तर कॉन्क्लेव्हला मिळालेला आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 6वे स्थान. कितवे? तर 6वे स्थान देण्यात आलेले आहे आपल्या भारत देशाला. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर क्लायमेट रिस्क इंडेक्स म्हणजेच CRI 2025 मध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे. तर हवामान जोखीम निर्देशांक म्हणजेच CRI बद्दल आपण महत्त्वाची काही माहिती पाहून घेऊयात. तर क्लायमेट रिस्क इंडेक्स हा एक वार्षिक अहवाल आहे जो जगभरातील देशांवर हवामानाच्या तीव्र घटनांच्या प्रभावाचे मूल्यांकन करत असतो. तर हे जर्मन वॉचद्वारे 2006 पासून प्रकाशित केले जात आहे, हेही लक्षात ठेवा. तर हा निर्देशांक वादळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यांसारख्या हवामान संबंधित आपत्तीमुळे झालेल्या मानवी आणि आर्थिक नुकसानीच्या आधारावर देशांची क्रमवारी लावत असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या योजनेने 19 फेब्रुवारी 2025 रोजी 1 दशक पूर्ण केले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मृदा आरोग्य कार्ड योजनेने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर मृदा आरोग्य कार्ड योजना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी सुरतगड राजस्थान येथे सुरू केली होती. तर ही योजना देशातील सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्यात राज्य सरकारांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती. तर सॉइल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या पोषक स्थितीबद्दल माहिती देते, तसेच मातीचे आरोग्य आणि त्यांची सुपीकता सुधारण्यासाठी पोषक तत्वांच्या योग्य डोससाठी शिफारशी देखील देत असते. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे GCC धोरण 2025 लागू करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा.
तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर भारताच्या आर्थिक परिदृश्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत मध्य प्रदेशने देशातील पहिले समर्पित जागतिक क्षमता केंद्र म्हणजे GCC धोरण 2025 लॉन्च केले आहे. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणे आणि इंदोर, भोपाळ आणि जबलपूर सारख्या टियर 2 शहरांमध्ये जागतिक नाविन्य आणि सहकार्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे हा आहे. यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादवजी आहेत. राज्यपाल आहे मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण आहेत 29 जागा आणि राज्यसभेच्या आहेत एकूण 11 जागा. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण भारतातील पहिले यावर खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर उबरने भारतातील पहिली जलवाहतूक सेवा कोठे सुरू केली, तर श्रीनगरमध्ये सुरू केली आहे नुकतीच. तर भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे, तर लखनौमध्ये. यानंतर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले, तर लेह लडाखमध्ये झालेले आहे. यानंतर भारतातील पहिल्या स्वयंसक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण करण्यात आले. तर त्याचे नाव काय आहे, तर पवना चित्र असे नाव आहे. यानंतर भारतातील पहिले सौर शहर आहे सांची. यानंतर भारतातील पहिले पाणथळ शहर आहे उदयपूर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर आहे कोठा आणि भारतातील पहिला CO2 मॅनॉल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित केला आहे, तर पुण्यामध्ये केला आहे. यानंतर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि AI द्वारे निर्मित भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे, तर माया बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न. नुकतीच 10वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद कोठे झाली, तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेंगळुरू मध्ये झालेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये आर्ट्स ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्रात भाग घेतला. यानंतर त्यांच्या भाषणात त्यांनी भारतीय महिला शक्तीचा वाढता प्रभाव आणि विज्ञान, क्रीडा, राजकारण, कला आणि संस्कृतीत त्यांच्या अभूतपूर्व योगदानावर प्रकाश टाकलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर कोणत्या राज्यामध्ये निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झारखंड या राज्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर झारखंड मध्ये निकोटीन आणि तंबाखू असलेल्या गुटखा व पान मसाला उत्पादन, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर पूर्णपणे बंदी घातलेली दिसून येत आहे. तर यापूर्वी 2020 मध्ये झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या 11 ब्रँडवर बंदी घालण्यात आली होती, जी जून 2023 पर्यंत लागू करण्यात आलेली होती. यानंतर आपण झारखंड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे रांची. सध्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि सध्याचे राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि राष्ट्रीय उद्यान आहे बेटला. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या देशाने चीनी AI ऍप्लिकेशन डीपसीकची स्थानिक सेवा तात्पुरती निलंबित केलेली दिसून येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण कोरिया. कोणत्या? तर दक्षिण कोरिया या देशाने. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर चीनी कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप डीपसीकवर दक्षिण कोरियामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. तर डीपसीकने दक्षिण कोरियामध्ये चॅटबॉट ॲप्स डाउनलोड करणे तात्पुरते थांबवलेले आहे. तर दक्षिण कोरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर खंड आहे आशिया खंड, राजधानी आहे सोल आणि चलन आहे दक्षिण कोरियन वॉन. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर दक्षिण कोरिया कोणत्या खंडात येतो? तर आशिया खंडामध्ये. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाची भारताच्या चार्टर्ड अकाउंट्सचे 73वे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चरणज्योत सिंग नंदा यांची. कोणाची? तर चरणज्योत सिंग नंदा यांची.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच ICAI ने CA चरणज्योत सिंग नंदा यांची 73वी अध्यक्ष आणि CA प्रसन्न कुमार D यांची उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती जाहीर केलेली आहे. तर त्यांचा कार्यकाळ 2025 ते 2026 चा असेल, हेही लक्षात ठेवा. तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर स्थापना 1 जुलै 1949 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. आणि मित्रांनो, भारताची राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक लेखा एक संस्था आहे ही, आणि संधी लेखापाल कायदा 1949 अंतर्गत त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या शहरात ताज महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आग्रा या शहरामध्ये. कोणत्या? तर आग्रा या शहरामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आग्रा उत्तर प्रदेश येथे ताज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर यावेळी महोत्सवाची 33वी आवृत्ती देखील ही आहे. तर महत्त्वाची टीप आहे, ताज महोत्सवाची सुरुवात 1992 साली शिल्पग्राम मध्ये झाली. तर उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत सध्याचे आनंदीबेन पटेल. आणि राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत आणि राणीपूर वन्यजीव अभयारण्य. आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी आहे सारस. आणि लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. पुढील प्रश्न पाहूया. तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेला अलीकडेच 18 फेब्रुवारी 2025 ला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 9 वर्ष. किती? तर 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेला नुकतीच 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये सुरू केलेली ही योजना अनपेक्षित नैसर्गिक धोक्यांमुळे पिकांच्या नुकसानीपासून सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करत असते. तर यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या नदीवर अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन नुकतेच केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ब्रह्मपुत्रा या नदीवर. कोणत्या? तर ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर अलीकडेच केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री यांनी आसाममधील जोगीघोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीवरील अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केलेले दिसून येत आहे. तर हे टर्मिनल या प्रदेशात कनेक्टिव्हिटी बदलण्यासाठी आणि भूतान आणि बांगलादेश सोबतच्या त्रिपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी सज्ज आहे. तर या टर्मिनलची पायाभरणी फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आलेली होती. तर 82 कोटी रुपये खर्चून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आज आपण एक प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 11वा. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर नुकतेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रेखा गुप्ता बनलेले आहेत. कोण? तर रेखा गुप्ता. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रेखा गुप्ता दिल्लीत भाजपच्या नवीन मुख्यमंत्री असतील. तर शालिमार बागमधून आमदार निवडून आलेल्या रेखा गुप्ता 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत आल्यास हे पद भूषवतील. तर रेखा गुप्ता यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जुने नाते आहे. तर 2020च्या निवडणुकीत वंदना कुमारी यांच्यानंतर पराभूत झाल्यानंतर यावेळी त्या 29,000 मतांनी विजयी झाल्या. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.